नमस्कार साहेब, नमस्कार. आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. अरविंद पांडुरंग राठोड, हां राहणार रायपूर तांडा, हां. तालुका किनवट, जिल्हा नांदेड. आपल्या हातात धन्वंतरी कंपनीचा RPS 76 आहे. हे तुम्ही कुठल्या पिकावर वापरलं? आम्ही ह्याला सोयाबीन, मूग, उडीद आणि कापूस. हां. तर मग हे वापरून तुम्हाला काय फरक जाणवला समजा रिझल्ट? सोयाबीनला चांगला रिझल्ट दाखवला आहे. हां हां मूग उडीदला बी हां. आणि कापसा? खरबस फुल फांद्या निघाले हां आणि कापसाला घेरदार हां. वाढ व्हायला. आणि आता आपण कापसाच्या पिकामध्ये एखादे झाड दाखवा असं समजा पातीचं समजा. हे काय एकदम घेरदार आहे, घेरदार हो. आहे आणि फळ फांद्या पात्या पण आहे. भरपूर आहे. किती पात्या असं आता समजा आता झाडाला? 40 पात्या आहे समजा आता. म्हणजे किती फवारण्या केल्या याच्या तुम्ही? याच्यात 2 फवारणी झाली. फक्त 2 फवारण्या झाल्या. हां. मग हे वापरून तुम्ही समाधानात का? हो, वापरून समाधान आहे. आणि जे इतर शेतकरी आहे समजा तुमच्या गावात, तर त्यांच्यासाठी काय सल्ला राहील तुम्हाला? त्यांच्यासाठी आम्ही सांगितलं, आम्ही गावात प्रचार बी केलेला आहे. हां धन्वंतरी कंपनीचे RPS 76 आहे. हां याला एकदा तरी यूज करून पहा म्हणून. हां. म्हणजे एकदा यूज करायला पाहिजे समजा. आता यूज केल्याशिवाय रिझल्ट येणार नाही ना. हां. मग म्हणजे तुम्ही आता हे RPS 76 वापरत म्हणजे खत कमी केले का? हो, खत कमी म्हणजे 30% कमी केले समजा 30% कमी यावर्षी. मग याची माहिती कोणी दिली तुम्हाला? याची माहिती हां. अर्जुन राठोड दिली. हे अर्जुन सर रायपूर तांड्यावरून यांनी तुम्हाला माहिती दिली आणि यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही आम्ही वापरलं समजा. तर याचा तुम्हाला चांगला रिझल्ट आला. आणि याच्यानंतर तुम्ही हेच वापरणार का आता? याच्यानंतर हेच वापरणार. बिलकुल. आणि दुसरं काही असेल तरी त्याला कॉन्टॅक्ट करून दुसरं मागून घ्यायचं. ठीक आहे. धन्यवाद सर. धन्यवाद.